चिंतन तुषार प्रस्तुत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार साधक हो, मी सौ दीपा आनंद वेद पाठक पुणे सादर करत आहे परमपूज्य सद्गुरु स्वामी विद्यानंद चरित्र सारामृत. लेखक आहेत श्री प्रल्हाद अवचट तथा स्वामी कृष्णानंद. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम सद्गुरु विद्यानंदाय नमः. पर्व 13, सर्ग 5. स्वामी मनीची वलय वर्तुळे वलयांकित ती झाली. अनुभूतीतून मिळे प्रेरणा गुरु कृपांकित झाली. विश्व हे जसे वर्तुळाकृती तसा मानवी देह. असे वर्तुळी फिरे वर्तुळी यात नसे संदेह. ब्रह्मांडाचा अंश जीव हा बिंदू म्हणून आहे. जन्म मृत्यूच्या जीवन परिघी नित्य फिरतची आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम हेच तया जीवन. जन्मोजन्मीच्या सुख दुःखाचे त्यात करी पोषण. फिरता परिघी जीव पाहिजै आपला वर्तुळ मध्य. कोण कोठला काय काजते कळे तयाला साध्य. साध्य उमगता घडे साधना ध्येय वर्तुळी उरते. गुरु कृपांकित तो वलयांकित साध्य सिद्धी त्यावरते. स्वामीजींच्या मनी चिंतनी एकमेव तो ग्रंथ. स्वप्नी दिधला अरविंदांनी सावित्री हा ग्रंथ. सावित्रीची कथा ही धार्मिक पुराणात जी कथिली. अरविंदांनी तत्वरूपाने आत्मविचारे मथिली. सत्यवान अन सावित्री हे दंपती हृद प्रेमाचे. पुण्यशील ते जीवन त्यांचे सकला आदर्शाचे. नियती योजित काळही येता सावित्री ना भंगे. काळा संगे झुंज झुंजली निर्भयती निज अंगे. पवित्र सात्विक तिच्या तपाने काळही निर्बळ झाला. कळी काळावर अद्भुत रेखा काळही कोरून गेला. परत मिळवुनी प्राणपतीचे सती धन्य ती झाली. सावित्रीची कथा अशी ही जनी मानसी रुजली. रुजले मनिते चिंतनातही श्री अरविंदा उमजे. कळे आकळे रूप तयातील स्वामी मनी जे सृजले. देह घेऊनी जीव जन्मतो परित्या भय मरणाचे. मृत्यू निवारण एकच चिंतन ध्येय धरी जीवनाचे. चिंतन कसले चिंतावाही जड जडतेच्या देही. जीव जगत हे जन्मो जन्मी जन्म मृत्यूला वाही. जडता सोडून जधी जीव तो सूक्ष्माचा घे वेध. जीव जगत अनजगदीश्वर तो एकच होत्या बोध. विकास होतो इथे मनाचा विरल विरलता येई. चैतन्याविण अन्य न काही जीवा ध्येयते होई. सावित्री ही अशी जन्मली हेच ध्येय घेऊनी. नृपकन्या ती सुमुखी आर्या पवित्र मनलेऊनी. योग साधिका पूर्वजन्मीची शुचिना श्रीमंता गेही. राजमंदिरी जनकसुता जणू रामाची वैदेही. निमित्त करुणी मृगयेचे ते मनीवरे सत्यवान.
अल्पायुषी जरी कळला तरीही मानी पंच प्राण. सत्यवान हे रूप मानवी जन्म मृत्यूचे आहे. सावित्री हे अमर रूप ते चैतन्याचे आहे. आशा इच्छा वासनेतुनी जीव जन्मता येते. भोग भोगता भोगची वाढे जीवन ऐसे जाते. भोगाचा त्या योगही होता साध्य साधना घडते. साधनेत त्या मनही बुडता जीवन उन्नत होते. चैतन्याचे ज्ञानही होता जीव वासना सोडी. कणाकणातील सर्व चेतना चैतन्याशी जोडी. जीव प्रवासा निघे शिवाच्या शिवतो आतुर असतो. कळे आर्तता त्यास जीवाची आत्मपंथी त्याने तो. क्षणाक्षणाला जीव चेतना आत्मचिंतनी होते. प्रभेत येता जधी आत्म्याचे दर्शन त्यासी होते. जड जडतेचा अंशन तेथे विकार विरुनी जाती. जीव होतसे स्वये चेतना चैतन्या घे हाती. सावित्री ही अशी जहाली स्वयं चेतना रूप. चैतन्याचा बाळकाळ तो उमजे तेच स्वरूप. प्राप्त ही होता हीच अवस्था नियतीचे अधिराज्य. उल्लंघुनी ते करी घेतसे चैतन्यी साम्राज्य. जडदेहीचा सत्यवान तो जधी अचेतन झाला. नियतीचा तो काळ फासही घालित यावर घाला. चैतन्याची साम्राज्ञी ती सावित्री ही विदेही. चैतन्यासह प्रवेशली ती पती अचेतन देही. त्या देहीची सर्व मर्त्यता प्राशन करुनी ती ते. नाश करोनी अचेतनाचा सचेत केले पतिते. जड जीवाचे मनही जडते असे अचेतन असते. सूक्ष्म सूक्ष्मता याच मनाची जीवा चेतना देते. तीच चेतना चैतन्याला कवळुनी निज अंगाने. पूर्ण समर्पित जीवास करीते विरते अस्तित्वाने. मानवी मन हे जणू वेलीची एक मुग्धती कलिका. कळी पाकळी जधी उमलते बहरे जीवन लतिका. विकास होतो याच मनाचा सुमन रूपते होते. निजांतरीचा गंध गंधतो जीवन गंधित होते. अशा जीवांचे जीवन होते जगा वेगळे पुष्प. अरविंदाची सावित्री ही असे आगळे पुष्प. स्वामीजींच्या आत्मप्रेरणे सृजन स्त्रोत तो आला. जगा वेगळे जीवन पुष्प हा ग्रंथची प्रसव झाला. सत्यवान अन सावित्री ही मनामनांची रूपे. भोगयोग अन जड सूक्ष्माची चैत्य चेतन रूपे. स्वामी चिंतनी झाले गंधित परिसर गंधुनी गेला. अरविंदांच्या सावित्रीला स्वरूप स्पर्श तो झाला. पर्व 13 सर्ग 5 समाप्त.